हॅलो 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 मॅम. येतोय आवाज? हो मॅम. आवाज येतोय का? येस मॅम. हॅलो हो येतोय मॅम. मला नव्हता येत तुमचा. ठीक आहे. So we have started the topic that is a case taking. We have seen the different points regarding this case taking from the aphorism number 83. In the 83, we have seen how the physician should be, that he should be prejudiced, he should be with the sound senses. Then in the 84, we have seen how he should behave. So in this way, we have seen the questionnaire also. What questions the physician should ask. What is leading question? What do you mean by leading question? What is leading question? कोणालाच माहित नाही? प्रतीक्षा, अंजली, मॅम म्हणजे जे आन्सर सजेस्ट करतो. बरोबर. ज्याचं उत्तर फक्त येस किंवा नो मध्ये असतं. कसले टाइप मध्ये असं? येस. इन विच aphorism it is given? 87. 87. Right. In which aphorism the particular symptoms are given? 88. त्याच्यानंतर what is given in the aphorism 91 and 92? 91 मध्ये ते क्रोनिक याच्या रिलेटेड आहे आणि 92 मध्ये acute. That is the role of physician in the acute and chronic disease. What is given in the 88? 88 मध्ये हेड टू फूट ची हिस्ट्री कशी घ्यायची सांगा. जनरल Particulars from head to foot. बरोबर. General expressions, mental generals, physical generals. बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यात? कारण याच्यात 20 मार्कांचा प्रश्न येतो इन द केस टेकिंग. Yes. Yes, ma'am. Then what is given in the 95? मॅम 95 मध्ये असं दिलंय की मॅम तेजस्विनी. बोल. दोन पॉइंट्स कोणते दिले आहे याच्यामध्ये की जे आपण कन्सिडर केले पाहिजे? मॅम सांगू? जर आपण मॅम ऍक्युरेट केला तर क्युअर हॅपन होत नाही म्हणजे मॅम 95 मध्ये 1 by 1 बोला. बोल तेजस्वी. मॅम मी बोल. मॅम 95 मध्ये असं दिले की पेशंट जे आहे ते लॉंग सफरिंग्सला यूज टू होतात. ते त्यांना नॉर्मल समजतात आणि पण आपण ते पण नोट करून घ्यायचं असतं कारण ते कदाचित एखाद्या
क्रॉनिक डिझीजचं सिम्पटम्स पण असू शकतात बरोबर आहे. आणि दुसरा पॉइंट काय आहे? आणि ते फिजिशियनला पूर्ण ते नरेट करत नाही. कारण काय? कारण काय आहे त्याचं? नेसेसरी सिम्पटम्स समजतात. लिस्ट रिझेंबल्स असतात ते. मॅम ते नॉर्मल होतात आणि ते यूज टू होतात त्यांना. हम्म. 97. हायपोकॉन्ड्रिकचा अपोजिट दिलेला आहे इथं. बरोबर. 96. बरोबर. हायपोकॉन्ड्रिक कोणत्या aphorism मध्ये लिहिलंय? इंडोलेंट पेशंट. बरोबर. 96. बरोबर. 96 What is hypochondriac patient? 96 मध्ये. Hypochondriac means who is very anxious about his health. Right. Very sensitive, great sensitive. आणि तो काय करतो? How he will They are sensitive when they have imaginary Vivid trouble. colors. नाही ट्रमल त्याचे इमॅजिनरी नसतात. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. ही इज हॅव्हिंग द सेन्सेशन्स बट तो काय करतो एक्झॅगरेट करून सांगतो. Vivid color. हा Vivid colors. बरोबर. विविड कलर्स. का बरं? In order to induce the physicians To attention give them relief. on Relief. yes, to give the relief, and hence he is exaggerating that elements. Okay. त्याच्यानंतर 99. Advantage of acute disease. बरोबर. What is the advantage? म्हणजे ऍक्यूट असेल तर ते फिजिशियन साठी इझी जाईल कारण की त्याच्या मध्ये पूर्ण ते फ्रेश असेल सिम्पटम्स अँड सिम्पटम्स बरोबर. त्यामुळे ते इझी जाईल. इन्क्वायरी करायला त्याला इझिली अँड स्पॉन्टेनियसली ही विल गेट डिटेल्स. देन 100 झालाय का आपला? 100 झाला. झाला ना. What is given in the हो 100? मॅम. 100 मध्ये सिम्पटम सेम डायग्नोसिस ऑल्सो सेम दिले. नाही. सिम्पटम सेम आहे, डायग्नोसिस सेम आपण करायचं नाही. का बरं नाही करायचं? आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये पिक्युलर सिम्पटम हे करायचे ना. बरोबर आहे. भलेही तो एपिडेमिक असू दे किंवा स्पोरॅडिक असू दे, पण आपण बॅक हिस्ट्री न घेता वेदर इट इज अ पॅन्डेमिक असू दे किंवा एपिडेमिक असू दे, बट वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट द ईच अँड एव्हरी केस फ्रेशली. बरोबर आहे. केस एक्झामिनेशन हे एव्हरी फेजला हे डिफरंट असतं. इन्फेक्शन जे आहे ते त्याचं मोड चेंज करतं. And hence we have to take each and every case as a fresh case. We have to examine, yes, previous epidemic किंवा previous history डोक्यात न ठेवता we have to treat it properly by taking the characteristic medicine. फक्त यांनी काही एक्झाम्पल्स दिले आहेत एक्सेप्शनचे. दॅट इज अ स्मॉल पॉक्स अँड मिझल्स की त्याचे थोडेफार सिम्पटम्स सेमच राहतात. फार त्याच्यामध्ये चेंजेस येत नाही, सबस्टिट्यूशन होत नाही. बट बाकीचे जे काही सिम्पटम्स आहेत वी हॅव टू टेक इट ॲज अ फ्रेश केस. द ट्रीटमेंट ऑल्सो वी शुड नॉट फॉलो द सेम दॅट इज इन द स्पोरॅडिक अँड द एपिडेमिक. क्लिअर आहे 100 पर्यंत सगळं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. 101 पण झालंय मॅम. बरं. 101 मध्ये काय दिलंय? एपिडेमिक डिसीज दिलाय. आपण परत घेऊ आणि ते 101. माझ्याकडे फक्त 100 पर्यंतच रेकॉर्डिंग आहे. हा ठीक आहे. चला उर्वी वाच. वाचू मॅम? हो. It may aphorism 101. It may easily happen that in first case of an epidemic disease that presents itself to the physician's notice, he does not at once obtain a knowledge of its complete picture
as it is only by close observation of several cases of every such collective disease that he can become conversant with the totality of its signs and symptoms. The carefully observing physician can, however, from the examination of even the first and second patients, often arrive so nearly at a knowledge of the true state as to have in his mind a characteristic portrait of it, and even to succeed in finding a suitable homeopathically adapted remedy for it. Okay, thank you. So it is again Welcome. given about the epidemic disease. It may easily happen that in the first case of epidemic disease, that the present itself into the physician's notice, he does not at once obtain the knowledge of its complete picture. जसं मी तुम्हाला last time पण सांगितलं होतं की the role of physician in the epidemic is again important. की समजा खूप सारे पेशंट्स ओपीडीतले आहेत आणि त्यांना सारखे सारखे सिम्पटम्स आहेत. All are having the same pattern of symptom. Not only in a one day, but 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. The patients are having the same complaint. The cause is also same. Presentation is same, and probable diagnosis is also same. So it is a physician's duty to notice all these things. So this observation may not be possible for in a one or two cases. पण कधी होईल when you are observation by close observation of the several cases of such collective disease, that he can become a conversant with the totality of its signs and symptoms. So during the epidemic, what is our role, on how we can say that it is epidemic of that particular disease by the close observation of the collective cases, and then we have to conversant, we have to familiar with that signs and symptoms. की बाबा माझ्याकडे 100 पेशंट आले आठवड्याभरात सकाळ संध्याकाळी आणि they are all having the same signs and symptoms. The totality is also same of all the 100 patients, and cause is also same. किंवा cause is unknown, काही पण असू शकतं, idiopathic पण असू शकतं ते. So this is my presentation for 8 days. Again in the next 8 days we have to observe, and then we have to communicate it to the local authority. जे तुम्हाला मी तेव्हा पण सांगितलं होतं. सो लोकल ऑथॉरिटीला समजा अजून इकडून तिकडून तुम्ही एक केलं, मी एक केलं, अजून तुमच्या बॅचमेट्सनी केलं. इफ ऑल आर ऑब्झर्विंग the same totality of the signs and symptoms with the same cause, then the local authority will declare it as an epidemic in that particular area. मग ती higher authority ला जाईल, तिथे पण समजा same symptoms असेल, so in this way the epidemic develop. So this is our role if you are having such fashion of totality of the symptoms. The carefully observing physician can, however, from the examination of even first and the second patient, often arrive so nearly at the knowledge of a true state. जी खूप एक्सपिरियन्स आहेत ते एखाद दोन पेशंट बघूनच मे बी सांगू शकतात की आता पावसाळा आहे तर मलेरियाची साथ आता या एरियात आहे. एखाद दोन पेशंट बघून पण ते सांगू शकतात की चिल फिवर आहे तर आणि बाकीचे पेशंटला पण ताप येतोय, नुसतं ओपीडी मध्ये एक नजर मारून किंवा एखाद दोन पेशंट चेक करून पण ते सांगू शकतात. कोण विच आर वेल एक्सपिरियन्स, which are carefully observing. पण आपल्यासारख्या फ्रेशर्सला we require the some days to get the knowledge of that true state, as to have the mind, as to in his mind a characteristic portrait of it, and even to succeed in finding the suitable homeopathically adapted remedy for it. So we are giving the medicine which is totally suitable according to that totality of the symptom. So careful physicians also, well experienced physicians also, he will only observe one or two patients and he will get the true state of picture. But generally, the physician will observe, the physician will get the totality after the examination of the several patients, and then he will get the homeopathically suitable remedy for that particular type of patients. तर आता ह्याच्यामध्ये काय होतं we can give the same medicine to all the patients, but condition is what, if the totality of the signs and symptoms is the same for all the patients. जे 8 पेशंट तुम्ही चेक केले आहे त्या सगळ्यांना सेम प्रेझेंटेशन आहे, सेम कॉज आहे,
त्यांचं मेन कंप्लेंट सेम आहे, मोडॅलिटी सेम येतात आहे. सो इन दॅट केस जी मेडिसिन येणार आहे आपण आफ्टर रेपेटायझेशन दॅट विल बी द सेम अँड दॅट इज नोन ॲज द जीनस एपिडेमिकस. की जी सेम मेडिसिन निघते आहे जेव्हा टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम्स सगळ्या पेशंटची सेम आहे, तर त्याला म्हणतात जीनस एपिडेमिकस. द मेडिसिन विच वी आर गिव्हिंग in the epidemic diseases as the totality of the symptom of all the patients is same, and that's why the after repertorization this one or two medicines we have to select or we are selecting, and that medicine is known as genus epidemicus. Clear? Yes, ma'am. समजलंय सगळ्यांना? समजलंय का? हो मॅम. हो मॅम. Shraddha, read 102. In the course of writing down the symptoms of several cases of this kind, the sketch of the disease picture becomes ever more and more complete, not more spun out and verbose, but more significant, more characteristic, and including more of the peculiarities of this collective disease. On the one hand, the general symptoms, example, loss of appetite, sleeplessness, etc., become precisely defined as to their peculiarities, and on the other, the more marked and special symptoms, which are peculiar to but few diseases and of rather occurrence, at least in the same combination, become prominent and constitute what is characteristic of this malady. All of those affected with the disease prevailing at a given time have certainly contracted it from one and the same source, and hence are suffering from the same disease. But the whole extent of such an epidemic disease and the totality of its symptoms, the knowledge whereof which is essential for enabling us to choose the most suitable homeopathic remedy for this array of symptoms, is obtained by a complete survey of the morbid picture, cannot be learned from one single patient, but is only to be perfectly deduced and ascertained from the suffering of several patients of different constitution. Yes, thank you. So here they have again given about the epidemic disease. Ki how we have to be on the way to find out the medicine which is suitable for the epidemic disease. म्हणजे जीनस एपिडेमिकस मी तुम्हाला जे म्हटलं तर ते शोधायची कशी, the way he has given in this aphorism. In the course of writing down the symptoms of several disease, आता the careful observation आणि एक्सपिरियन्स फिजिशियनचं त्यांनी इथे घेतलेलं नाहीये, बिकॉज द सगळेच फिजिशियन काही तसे नसतात. वी हॅव टू फाइंड आउट द सेव्हरल केसेस. सो दॅट इज अ जनरल रूल आपण इथे घेऊ की जेव्हा आपण सिम्पटम्स खूप साऱ्या केसेसचे लिहिले, बरेच आपण पेशंट्स बघितले, दिस काइंड द स्केच ऑफ डिसीज पिक्चर बिकेम्स एव्हर मोर अँड मोर कम्प्लीट. जितके जितके तुम्ही पेशंट बघाल त्याच्यामध्ये काही सिम्पटम्स ऍड होत जातील, and in this way the case became more and more complete, not more spun out. Spun means what? S-P-U-N. What do you mean by spun?
Nobody is here. Are? Hmm? Revolve. आणि वर्बोज म्हणजे what do you mean by verbose? What is verbose? Verbose. म्हणजे is more than words, ma'am. म्हणजे जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काही यूज करणे शब्द किंवा वाक्य. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की नाव वी आर हॅव्हिंग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. हाऊ? बाय diagnosing or by having the knowledge from the several cases. Now the case is fixed. It is not have any unfixed किंवा त्याला concrete base आता आपल्याला मिळेल. ते आपण spun out म्हणजे आपण फिरत नाही राहणार की मला आता याच्याकडनं हे सिम्पटम्स मिळाले, त्याच्याकडनं ते सिम्पटम्स मिळाले. तर जसं जसं तुम्ही पेशंट बघत जाल तसं तसं त्याच्यामध्ये ती केस पूर्ण होत जाईल. आता ह्याच्यानंतर परत काही नवीन मिळणार नाही. बट मोर सिग्निफिकंट आणि मोर कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स आपल्याला मिळतील बाय द केस टेकिंग ऑफ सेव्हरल पेशंट्स, including more peculiarities of this collective disease. Not only we will get the general symptoms, significant symptoms, or the characteristic symptoms, but we will get the peculiar symptoms also. Kadi, when we are having the collective diseases. On the other hand, the general symptoms, for example, loss of appetite किंवा sleeplessness, headache किंवा weight loss, हे जे काही general symptoms आहेत, became precisely defined as to their peculiarities. आता आपण जे आता म्हटलं की sleeplessness आहे, so that is the general symptom. Why it is a general symptom? Because the sleeplessness may be present in the fever, it may be present in another type of disease, but now this can be defined as a peculiarity. त्या particular disease sleeplessness peculiarity असू शकते. कधी? When you are observing the several cases, and on the other hand, more marked and special symptoms which are peculiar to few diseases and of rarer occurrence, at least in the same combination, became more prominent and constitute what is characteristic to its malady. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरा पॉइंट अजून काय मिळेल? मोर मार्क आणि स्पेशल सिम्पटम्स पण आपल्याला मिळतील, विच आर व्हेरी पिक्युलियर टू दॅट पर्टिक्युलर डिसीज अँड रेअर अकरन्स त्याचा असतो. तर हे असे सिम्पटम्स जर मिळाले, सो दिस विल हेल्पफुल फॉर फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक मेडिसिन. कारण आपण टोटॅलिटीमध्ये हे सगळे सिम्पटम्स घेतो. मोर मार्क म्हणजे खूप जास्त इंटेन्सिटी वाले, स्पेशल सिम्पटम्स आपण घेतो, त्याच्यानंतर रेअर सिम्पटम्स आपण घेतो, कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स आपण घेतो. तर ह्या सगळ्या टाइप्सचे जे पेशंट्स आहेत, सॉरी सिम्पटम्स आहेत, सो दे विल हेल्प यू टू फाइंड आउट द कॅरेक्टरिस्टिक रेमेडी. All these affected with the disease prevailing at a given time have certainly contracted it from one to the same source and hence the suffering from the same disease. आता तुम्हाला काय मिळणार? जनरल सिम्पटम्स मिळणार, peculiar symptoms मिळणार, and they are present in all the patients, hence are suffering the same disease. म्हणून आपण म्हणतो की this is the epidemic because the characteristic symptoms are same, significant symptoms are same, general symptoms are also same, so same symptoms आपल्याला सगळ्या पेशंट मध्ये मिळतात आहे, and that's why the disease is same. But the whole extent of such an epidemic disease and the totality of its symptoms is obtained by complete sorry.
The totality of the symptom cannot be learned from the single patient, but it is only to be perfectly deduced and ascertained from the sufferings of several patients of different constitution. मग आता इथे काय झालंय आपल्याला? We are now having the general symptoms, we are having peculiar symptoms, we are having the characteristic symptoms which may observe in number of patients. बऱ्याच पेशंट मध्ये, सेव्हरल पेशंट मध्ये आपण हे सगळे सेम सिम्पटम्स बघितले. मग आपण काय केलं? आपण म्हटलं की दे आर हॅव्हिंग द सेम डिसीज. त्यांची मोर ऑर लेस साइन्स अँड सिम्पटम्स पण त्यांचे सेम होते. पण हे जी आपल्याला टोटॅलिटी मिळालेली आहे, तो डॉक्टर हॅनिमन म्हणतात की सिंगल पेशंट वरून आपल्याला ही मिळणार नाही. वी कॅनॉट अनाउन्स की दिस इज द एपिडेमिक ओनली बाय द सिंगल पेशंट, बट वी हॅव टू परफेक्टली डिड्यूज. आपल्याला पेशंट कडनं ते काढून घ्यायचं आहे आणि वी शुड असर्टन द सेम सफरिंग. बट किती लोकांमध्ये? इट शुड बी फॉर द सेव्हरल पेशंट. आणि सेकंड महत्वाचा पॉइंट आहे डिफरंट कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये. जेव्हा भरपूर पेशंट तुम्ही बघाल, डिफरंट कॉन्स्टिट्यूशन्सचे जेव्हा तुम्ही पेशंट्स बघाल, at that time you will get this scenario. At that time you will have the totality of the symptoms similar. तेव्हाच तुम्ही त्याला एपिडेमिक म्हणून डिक्लेअर करू शकता. The knowledge thereof which is essential to enable us to choose the most suitable homeopathic remedy for this area of symptom is only obtained when there is a complete survey of the morbid picture. When there is a complete survey of different types of patients with the different constitutions, then only you will get this epidemic the नाव आणि epidemic medicine तुम्हाला मिळेल. तर in the 102 he declared that if you want to announce, if you want to declare any epidemic disease, we have to examine the several number of patients. If the several number of patients are having the same characteristics, same peculiar symptoms, then we will say that they are suffering from the same disease. If their epidemic totality is more or less same, then this will enable us to find out the suitable homeopathic medicine. And Dr. Haniman said that this is only possible when you are examining, when you are deducing the signs and symptoms from the several patients with that of the different constitutions. It is not possible to learn such epidemic disease with a single patient. Clear? Yes, ma'am. Everyone? Yes, ma'am. So what is given in 102? What is given? सगळे पेशंटला ऑब्झर्व करायचं, एक्झामिन करायचं. सिम्पटम्स जर सेमच असतील, जनरल सिम्पटम्स, रेअर सिम्पटम्स सगळे सिम्पटम्स सेम असतील तरच आपण त्याला एपिडेमिक म्हणून डिक्लेअर करू शकतो. And then we can find out the medicine on the basis of their totality. But in their totality, the characteristic symptoms, significant symptoms should always be same in the several patients. सेम. बरं, कोणाला काही विचारायचं आहे? पूजा शेळके, पूजा ओझरकर, अलिशा, जीवन, श्रद्धा, स्नेहल, प्रियंका, निरंजन. Any doubt? प्रांजली, No, ma'am. प्रतीक्षा, थोरात, निरंजन,
पूजा शेळके, पूजा उझरकर, काही क्वेरी आहे, काही विचारायचं आहे? काही समझलं नहीं है, कुछ नहीं समझा है, ऐसा कुछ है? अलीशा, यस मैम, समझा। क्या समझा? ये 102 बताऊं? हाँ, और इसमें अगर मतलब पेशेंट को और सिम्टम्स दिख रहा है और भी पेशेंट को जैसे वही सेम सिम्टम्स है, तो फिर फिजिशियन जो है वो सर्वे करेगा। अगर सभी को मतलब सेम सिम्टम्स दिख रहे हैं तो वो एपिडेमिक डिजीज है, तो उसकी बेसिस पे फिर वो सबको मतलब ट्रीट करेगा। on the basis of what he will give the treatment? On the same totality of the symptoms, where the यस characteristic यस significant symptoms are same in all the patients. यस। Jeevan, okay. Shall I move forward? Any doubt, any query up to this aphorism? काही विचारायचं आहे? काही कळलं नाही नाही आहे? ma'am. काही कळलं नाहीये असं काही आहे का? नो मैम। Everyone understood it properly? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now we will take aphorism 103. Who will read? Who will read this? Pratiksha Thorat? Pranjali? Yes, ma'am. Read. In the same manner as has her been taught relative to the epidemic disease, which are generally of an acute character, the miasmatic chronic maladies, which as I have shown, always remain the same in their essential nature, especially the SORA, must be investigated as to the whole sphere of their symptoms in a much more minute manner than has ever been done before. For in them also one patient only exhibit a portion of their symptoms, a second, a third, and so on, present some other symptoms which also are but a portion of the totality of the symptoms which constitute the entire extent of this malady, so that the whole array of the symptoms belonging to such a miasmatic chronic disease and especially to the SORA can only be ascertained from the observation of very many single patient affected with such a chronic disease. And without a complete survey and collective picture of the symptoms, the medicine capable of curing the whole malady of homeopathically cannot be discovered, and their medicine are at the same time the true remedies of the several patients suffering from such chronic affection. Okay, thank you. So again, they have given the importance of the observation of the several patients. When you are observing the number of patients, then only you will get a miasm also. In the same manner, that means the examination of the several patients, as been here taught relative to the epidemic disease. We are continuously talking on the epidemic disease, which are generally on the acute character. आता त्यांनी अजून एक आपण आधीच बघितलंय की epidemic disease is the part of the acute disease. The miasmatic chronic maladies, which I have shown, always remain the same in their essential nature. आणि हे जे काही क्रॉनिक डिसीजेस असतात त्याला बेस कोण आहे तर acute. If this acute malady or the acute character, if it is not treated properly, then it will shift over to the chronic miasmatic medicine. आणि
याला या अक्यूट कॅरेक्टरला जर बेस कोणाचा असतो, सो एस्पेशली ऑफ सोरा, अक्यूट सोरा याला रिस्पॉन्सिबल असतो. अँड हेन्स वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट इट प्रॉपरली. वी हॅव टू गेट द होल स्पियर ऑफ देअर सिम्पटम्स. म्हणून त्यांनी 17 वेळा म्हटलेलं आहे की वी हॅव टू ऑब्झर्व द सेव्हरल पेशंट. सेकंड थिंग, वी हॅव टू टेक द नंबर ऑफ साइन्स अँड सिम्पटम्स so that the sphere of that signs and symptoms will get complete, the circle will complete, and now you, once the circle will complete, you will be able to find out the medicine. So we have to treat the acute character, otherwise it may jump to the chronic miasmatic malady. And to treat or the thing or the cause which is responsible for this acute character, it is nothing but this sura in such a more minute manner than have ever been done before. So this sora will affect the thing very peculiarly. कि उसने पहले कभी ऐसा किया नहीं था. Because it will change their form every time. For them, also one patient only exhibit the portion of their symptoms. So some part of that sora is exhibited by the certain number of patients, and the some part may be exhibited by the second, third, and so on. And hence हनीमन ने कहा है कि सोरा का जो प्रेजेंटेशन रहेगा डिपेंडिंग अपॉन देयर ससेप्टिबिलिटी, उतना ही वो सोरा उस पर अफेक्ट करेगा डिपेंडिंग अपॉन द इम्यूनिटी ऑफ दैट पर्सन. सो जितनी उसकी इम्यूनिटी है उतना वो सोरा अफेक्ट करेगा एंड इट विल शो द मैनिफेस्टेशन. दूसरे पेशेंट में वो दूसरे मैनिफेस्टेशन दिखाएगा. तीसरे इसमें नाउ आल्सो इन द कोविड यू विल सी कि पहले पहले जो सिम्टम्स आते थे वो सर्दी खांसी के थे. उसके बाद कुछ ग्रुप ऑफ लोगों ने बोला कि दे आर हैविंग द लॉस ऑफ टेस्ट एंड द लॉस ऑफ स्मेल. उसके बाद कुछ लोगों में प्रेजेंटेशन आया कि दे आर हैविंग द लूज मोशंस. सो प्रेजेंटेशन चेंजेस according to the susceptibility of the patient. एक second.
Hello? Hello? Yes, ma'am. Rejoin the ma'am. meeting after 5 minutes. Okay, ma'am. Okay. Okay.